नमस्ते. गणगण गणात बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. नवनवीन पारंपरिक आणि देशी विदेशी अशा या रेसिपीज पाहायच्या असतील तर लवकरात लवकर भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. आणि घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या आणि कृतीने पण एकदम सोपा असणाऱ्या अशा रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करते, याचा मला खूप आनंद वाटतो आहे. चला तर मग अशा स्वादिष्ट रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही? चला तर मग त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला आणि इथून पुढच्या सर्व रेसिपीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर रेसिपीला सुरुवात करूया. एकदम खुसखुशीत झाली आहे, एकदम खुसखुशीत. हे पहा, अजिबात तेल बिल काही राहिलेलं नाहीये. ऐकला का आवाज? चला, मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाजणी कशी करायची ते दाखवलं. आता ते मी पीठ गिरणीतनं दळून आणलेलं आहे. त्याच्यामधलं मी हे सपाट वाटी, ही वाटी, या वाटीच्या मापाने सपाट वाटी पीठ घेतलं आहे. आपण पहिल्यांदा करून पाहूया एवढ्याच वाटीची. त्याच्यानंतर एक वाटी जर पीठ असेल सपाट वाटी तर पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे आपल्याला. हिंग, हळद, इथे थोडेसे तीळ घेतले आहेत, थोडेसे 1 चमचाभर. लाल मिरची पावडर घेतली आहे 1 चमचाभर. स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे. आणि मी इथे लोणी घेतलेलं आहे. मी इथे तेलाचं मोहन न करता मी इथे लोणी वापरणार आहे. चला तर आता ही चकली कशी करायची ते आपण पाहूया. चला तर मी आता इथे गॅस लावून घेते आणि या पातेल्यामध्ये मी हे पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. ते पाणी उकळायला ठेवते. पाण्याला चांगली उकळी देऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी येतेय तोपर्यंत आपण काय करूया, हे पीठ चकलीचं जे आहे भाजणीचं, त्याच्यामध्ये आपण सगळे मसाले काढून घेऊया. हे पहा, आता हे मी या बाउलमध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये स्वादानुसार मीठ घालायचं आहे. हे लाल मिरची पावडर ही तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जसं आवडतं तसं. पण जास्त तिखट चकली नाही चांगली एवढी वाटत, मीडियम असावी. थोडीशी हळद टाकून घेऊया. हिंग. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. मसाले खालीच पिठामध्ये कालवलेले चांगले, नाही तर पाण्यात टाकले ना तर मग चकलीला कलर असा डार्क लाल वगैरे असा येतो, कलर बदलतो. हे पिठात असे टाकलं म्हणजे मग आपल्याला एक्सपेक्टेड कलर कसा हवाय तशी ती चकली होते. हे पहा, तर सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. पाण्याला उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी हे तीळ टाकून घेते. आणि हे लोणी आहे, हे पहा, अर्धा चमचा लोणी टाकून घेते आणि थोडंसं वर टाकते आणि गॅस बंद करायचा. आता हे उकळी आलेलं पाणी मी खाली उतरून घेते आणि हे पहा, आता हे उकळी आलेलं पाणी खाली काढून घेतलंय. आता आपण त्याच्यामध्ये काय करूया, हे मसाले घातलेलं पीठ आहे चकलीचं भाजणीचं, हे सगळं काढून घेऊया आणि हे व्यवस्थित हटून घ्यायचं. आता हे हटताना चमच्यानी व्यवस्थित मिक्स होणार नाही, तर यासाठी काय करायचं आहे, आपल्याला लाटणं असतं आपलं पोळ्या लाटायचं, ते घ्यायचं आहे आणि त्यांनी असं छान सगळं हटून घ्यायचं आहे. हे पहा असं.
झालं ना मिक्स छान. स्वादगाथा आहे माझ्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला आता हे मिक्स झालेलं आहे. आता ह्याला काय करायचं आहे, आपण झाकून ठेवून टाकायचं. म्हणजे 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे झाकायचं आहे. अर्धा तास जरी ठेवलं तरी काही हरकत नाही. हे पहा, आता मी याला झाकून ठेवते. चला आता ही 15 ते 20 मिनिटं झाली आहेत आपली. आता मी हे काढून व्यवस्थित पीठ तिंबून घेते. हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की करून पहा चकली. खूपच खुसखुशीत होते आणि अजिबात तेलकट नाही, तेलकट गुळण्या येत नाहीत आणि तेल सोडत नाही आणि भरपूर दिवस टिकते. म्हणजे तुमच्याकडनं टिकली तर, नाही तर पटापट संपून जाते. तुम्ही जर नवीन नवीन शिकत असाल, नवीन करत असाल चकली, तुम्हाला म्हणजे आधी माहित नसेल कसं करायचंय ते, तर पहिल्यांदा 1 वाटीचं घेऊनच प्रमाण, तेवढ्या प्रमाणानेच करून पहा. आणि मी अगदी गॅरंटी देऊन सांगते, या प्रमाणात जर तुम्ही केली तर तुमची 100% चकली परफेक्ट येणार, अजिबात चुकणार नाही. आणि मग एकदा तुम्हाला कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही या पिठाचं प्रमाण वाढवून, बाकीचं पण प्रमाण असं वाढवून त्याच्या प्रमाणात घेऊन करून पहा. अगदी नक्की जमणार तुम्हाला पण. एकदम छान होतात चकल्या. मी आता ह्याला अजिबात पाणी घेतलेलं नाहीये. तुम्हाला अगदी खूप असं वाटतंय की खूप घट्ट आहे, तर मग असा थोडासा असा पाण्याचा हात लावून घ्यायचा, अगदी किंचितसा, जास्त पाणी घालायची गरजच नाही पडणार. छान तिंबून घ्यायचं असं. तुम्हाला जर असं वाटलं की खूप कोरडं होतंय पीठ, तर थोडासा पाण्याचा हात लावायचा. जास्त कोरडं पण ठेवू नका, नाही तर मग काय होतं, चकली पाडताना ना त्याचे तुकडे पडतात. आणि जास्त पातळ पण नाही करायचं, म्हणजे सैल नाही करायचं जास्त पाणी घालून, की त्याने काय होईल, मग तुमची चकली मऊ पडेल. जेवढं तुम्ही असं परफेक्ट प्रमाण ठेवाल ना, म्हणजे पाणी जास्त नाही, पीठ जास्त सैलसर नाही, तर मग परफेक्ट येणार. पीठ थोडंसं घट्ट असलं तरी चालेल, त्याने काटे छान येतात चकलीला. हे पहा, हा असा माझा गोळा तिंबून झाला आहे. हे पहा, असा साधारण अशी कन्सिस्टन्सी असायला हवी. हे पहा, मी आता इथे तेल पण गरम करायला ठेवलं आहे. गॅस थोडा मोठा करते आणि तेल तापवून घेते आधी. तेल पण व्यवस्थित तापलं पाहिजे, त्याचं टेम्परेचर व्यवस्थित असलं पाहिजे. कमी तेल तापलेलं असेल तरी तुमची चकली जास्त तेल पीत राहणार, आणि एकदम कडक तापलं असेल तर ती बाहेरनं अशी तळली जाईल, काळी होईल, आणि आतमध्ये ना तशी कच्चीच राहील. आता हा मी सोऱ्या घेतला आहे. हे पहा, याला मी आतनं तेल लावून घेतलं आहे आणि अशी ही ताटली टाकून घ्यायची याच्यामध्ये डिश. हे पहा, ह्याच्यामध्ये मी तेल लावून घेतलं आहे. आता हा असा एवढा गोळा करते असं, आणि आता ते याच्यामध्ये भरून आपली चकल्या पाडून घेऊया. थोडंसं तेलाचा हात पुसून घ्यायचा आधी, म्हणजे पीठ चिकटणार नाही तो सोऱ्याला. हे पहा, आता मी याच्यामध्ये चकल्या पाडून घेते. साधारण छोट्या छोट्या आकाराच्याच करते मी, जास्त मोठ्या नाही करते.
हे पहा कसे सुंदर काटे आलेले आहेत. हे पहा आता तेल तापले की नाही ते आपण चेक करूया. लगेच वर आलं आहे. तर तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. चकली सोडताना काय करायचं आहे, तेल असं तापलेलं पाहिजे, म्हणजे गॅस मोठाच ठेवायचा आहे. आणि चकली एकदा आत टाकून झाली की मग गॅस आपला मीडियम फ्लेमवर टाकून द्यायचा आहे, किंवा एकदम लो केला तरी चालेल. हे पहा अजून बुडबुडे येत आहेत. ती पूर्ण तळून झालेली नाहीये. मी एकदा तिला उलटली आहे, पूर्ण बांधली गेली आहे. मग त्याच्यानंतर असं थोडीशी कडक झाली की उलटायला हरकत नाही. लगेच टाकली आणि लगेच उलटली असं करू नका. हे पहा मंद आचेवर याला तळू द्या, म्हणजे ती आतपर्यंत छान तळली जाईल आणि खरपूस होईल, खुसखुशीत होईल. आता मी सगळ्यात चकल्या अशाच तळून घेते. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझी जरी रेसिपी आणि माझी ही पद्धत चकली करण्याची तुम्हाला जर आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच इतर सर्व रुचकर स्वादिष्ट रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. चला तर ह्या एवढ्या ताटभर चकल्या माझ्या तळून झालेल्या आहेत आणि एकदम खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे पहा मी तुम्हाला एक तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत झाली आहे, एकदम खुसखुशीत. हे पहा अजिबात तेल बिल काही राहिलेलं नाहीये. आणि याच्यामध्ये ना असे हे पण आले पहा. हे पहा याच्यामध्ये असं होल दिसतंय का तुम्हाला? तर याचा अर्थ चकली एकदम सुंदर झालेली, खुसखुशीत झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे. तर परफेक्ट प्रमाण देऊन मी तुम्हाला ही चकली शिकवलेली आहे. ट्राय करा आणि पहा. ऐकला का आवाज?